नमस्कार. आपल्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे, ज्याचं नाव आहे प्रतिभाज होम अँड लाईफस्टाईल. तर आजची पहाटेपासूनची सुरुवात होते दिवसाची. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक नथ बनवायला सुद्धा सुंदरशी शिकवणार आहे मी, आणि माझं सकाळचं रुटीन सुद्धा थोडंसं दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पहाटे 5:15 पासून दिवसाची सुरुवात झाली आहे. माझा व्यायाम योगा सगळं झाल्यानंतर घराची स्वच्छता होते, अंघोळ होते, आणि मग होतो डबा. कारण ह्यांना सुट्टी नाहीये, मनूला सुट्टी लागली आहे. तर मनूला घेऊन आम्ही निघालोय स्विमिंगला. सध्या वेकेशन चालू आहे, तर त्याच्यासाठी त्याला क्लास लावलाय. रोज हेच दोघे जण जातात. आज मीही यांच्यासोबत निघाली कारण गुरुवार आहे, आणि त्या क्लासच्या जवळच एक छानसं स्वामींचं मंदिर आहे, तिकडे आम्ही दर्शनाला आलोय. सकाळी स्वामींचं आणि दत्तगुरूंचं दर्शन झालं की दिवस एकदम प्रसन्न जाणार या शंकाच नाही. ज्या काही चिंता, संकट, काही ताण असतील ते सगळे स्वामींच्या पायाशी आणून सोडायचे. ते नक्कीच या सगळ्यातनं तुम्हाला मार्ग दाखवतात, आणि आपली सगळी जे काही चिंता असतील तर ते दूर करतात, असा तरी माझा विश्वास आहे. तर अशा प्रकारे हे छोटंसं मंदिर आहे, इथं आम्ही नेहमी येत असतो. आणि चाफ्याची सुंदरपणे आरास केलेली असते, सुशोभीकरण केलेलं असतं. परवा स्वामी प्रकट दिनानिमित्त तर खूप छान होम याग केला होता. नेहमीच मी येत असते. श्री स्वामी समर्थ. आणि आता आपण आलेलो आहे लायब्ररीमध्ये, पण आलो तर लायब्ररी बंद. मला वाटलं होतं 9चा टायमिंग आहे, पण नाही, 9:30चा टायमिंग आहे. सो मी इथे लायब्ररीच्या बाहेर थांबून राहिले, तोपर्यंत मनू आणि मनूचे बाबा येतील मला घ्यायला. इथे छानपैकी आनंदाचं झाड आहे मागच्या बाजूला, आणि उमराचं सुद्धा झाड आहे. तर एकदम सुंदर असा सुवास तिथे येत होता. तर थोडा वेळ थांबले, तिथली फुलं गोळा केली आणि बसले. कारण पुस्तकं तुम्हाला कुठली ते दाखवते. दोन्ही माझी वाचून झाली आहेत आणि मनूचीही झाली आहेत. तर त्याच्यामुळे मनूचं छोटीशी लायब्ररी आहे, आणि माझी ही पूर्ण मोठी आहे. पुणे नगर वाचन मंदिर असं पुण्यातली ही लायब्ररीची शाखा आहे. पण खरंच छान पुस्तक आहे तिथे, आणि मला जवळजवळ आता 5-1 वर्ष होतील मी इथे आहे. वेगवेगळ्या ब्रांचला असते, पण खरंच ही जी आहे संस्था ती खूप छान आहे. कमी पैशांमध्ये दर्जेदार आपल्याला वाचता येतं. आणि माझी 2 पुस्तकं होती. हे मनूचं थोडंसं शूटिंग केलेलं तुम्हाला दाखवते. मनू शिकतोय अजून. जी पांढरी कॅप लावलेली आहे तो मनू आहे. तर थोडंसं त्याला अजूनही म्हणजे धडपडत धडपडत चालू आहे. पण लाईफ स्किल आहे स्विमिंग, म्हणजे कधीही तुम्हाला उपयोगी पडू शकतं. मला आणि यांना दोघांनाही ती येत नाही, ह्याचं वाईट वाटतं खरं तर. आता शिकावं म्हटलं तर शरीर कितपत साथ देईल माहिती नाही, पण खरं इच्छा आहे शिकायची. बघू आता मनू कितपत शिकतोय. आम्हीही एकदा सुरू करणार असं म्हणतोय खरं. आता बघू आपल्या व्यापातनं कसं काय वेळ मिळावा, कारण नेहमी हे दोघे जण इथे येतात तेव्हा मी घरात स्वयंपाक किंवा घरातली कामं करत असते. महिलांची दुपारची बॅच आहे. लेट सी, जर वेळ मिळाला तर नक्की मी इथे यायचा प्रयत्न करेन. आणि पाणी अगदी स्वच्छ आहे, पाण्याला वास नाहीये. म्हणजे मला तरी असं जाणवलं नाही. बाकीचे पण मी पूल बघून आलो आम्ही, तिथे खूप क्लोरीनचा वास होता, त्यामुळे आम्ही काय तिथे गेलो नाही. आता मी घरी आले तिथनं, आणि आल्यावर मी पहिला ह्यांचा डबा भरायला घेतला, कारण हे निघालेत कामाला. तर असं डब्यामध्ये मी काय केलंय तर घडीच्या पोळ्या, त्यानंतर फोडणीचं गोडं वरण केलंय, जे की आमच्या घरात सदा सर्व काळ असतं. कधीतरी आमटी असते, रस्सा भाजी वगैरे असली तर, किंवा काय तर, नाहीतर मोस्टली वरण असतं, कारण मुलांना पण वरणच आवडतं. आणि इथे मी दोडकं आणि डाळीची भाजी केली आहे, तर ती आहे. आणि आज गुरुवार असल्यामुळे काहीतरी माझ्याकडे गुरुवारचं गोड करते मी. तांदळाची खीर आहे, आणि तांदळाची, शेवयाची, रव्याची, अशा वेगवेगळ्या खिरी मी करत असते, जेणेकरून मुलांच्या पोटात दूध पण जातं. नंतर असं दूध प्यायला कुरकुर करतात मुलं. आणि या डब्यात मी दिलेला आहे आपला साधा भात, गुरकुटा, ज्याच्यामध्ये तूप घालून दिलंय. आणि तर हे गेलेले आहेत कामाला. मी आली आमच्या बोकूकडे. तो सकाळपासून झोपेच्या अधीन आहे. आता त्याची सकाळ कधी होते माहिती नाही. खाऊन जो पहाटे झोपलाय, पहाटे पहाटे तो येतो, रात्रभर तो बाहेर असतो.
त्याला बाहेर राहणं खूप आवडतं. पहाटे तो येतो आणि झोपून जातो. हा एक सेमी पर्शियन ब्रीड आहे आणि हा काही पिल्लू असल्यापासून आमच्याकडे येत नाहीये. याने आम्हाला अडॉप्ट केलं तुम्ही म्हणू शकाल. हा स्वतःहूनच आमच्याकडे आलेला आहे आणि इथंच आता रमलेला आहे. आणि ही माझी छोटीशी बाग जी मला खूप आवडते. तर ही जुईची फुलं थोडीशी पडली आहेत खाली, ती मी उचलते. मी कधी झाडाची फुलं तोडायला जात नाही, मला वाईट वाटतं झाडाची फुलं तोडायचं असेल तर. जी खाली पडलेली फुलं असतील तर ते एखाद दुसरं मी केसात माळते. आणि देवाला बाहेरनच फुलं घेऊन येतो आम्ही. शक्यतो इथं देवाला घालणे इतपत फुलं होत नाहीत, अगदी कमी फुलझाडं आहेत. आणि सध्या उन्हाळा पण खूप आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल मी छानशी एडी स्टोन मधली नथ केली आहे. तर ती कशी केली हे बघायचं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला ज्वेलरी मेकिंग मधल्या काही ट्रिक्स अँड टिप्स सुद्धा यामध्ये मिळतील. अगदी नथच बनवायची नसेल तरीही बेसिक ज्वेलरी बनवण्यासाठी काय लागतं हे तुमच्या लक्षात येईल. तर इथपर्यंत तरी ज्यांना व्हिडिओ आवडला असेल तरी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला असल्यासच सबस्क्राईब करा. कारण तुमचे व्ह्यूज मिळणं ह्यावर माझं पुढचं भवितव्य अवलंबून आहे युट्यूबचं. तर प्लीज विनंती आहे या व्हिडिओला असंच सपोर्ट करत राहा. तर आता नथ बनवायला आपण सुरुवात करूयात. ही एकदम युनिक नथ आहे आणि आता ट्रेंडिंग मध्ये आहे. खूप लग्नांमध्ये ही नथ घातली जाते, याला भरपूर मागणी आहे. तर अशी नथ कशी बनवायची ते बघूयात. यासाठी मी इथे 0.3 नंबरची गोल्डन रॅपिंग वायर घेतली आहे. तर ती मी 1.5 फुटाची कट करून घेतली आहे बंडल मधनं. त्यानंतर 20 गेजची गोल्डन वायर इथे मी वापरतीये, कारण चापाची नथ बनवतोय आपण. तर या 20 गेजच्या वायरचा 5 इंचाचा तुकडा मी कापून घेतला आणि आपल्याकडे आहेत बॉल पिन्स. तर साधारण 7 ते 8 बॉल पिन्स मी इथे यूज करणार आहे आणि त्याचे मी इथे छोटे छोटे हे लटकन टाईप जी आपण घुंगरी म्हणतो तर ती बनवून घेणार आहे. हे बघा, त्या बॉल पिन मध्ये आपल्याला मोती घालायचा आहे. कुठल्याही साईजचा मोती मणी तुम्ही घालून अशा घुंगरू जे आहे ते करू शकता. त्याला वर्ण वायर आपण गुंडाळायची आहे आणि एक्सेस भाग आपण कट करून टाकायचा. हे बघा, अशा या छोट्या छोट्या 0 नंबरच्या मोत्यांच्या मी एक 7 ते 8 घुंगरी बनवून घेणार आहे. कारण तुम्हाला गंमत सांगते, अशा घुंगरी आपल्याला आयत्या मिळतात. नंतर मी त्याचे तुम्हाला म्हणजे सॅम्पल दाखवेन की पूर्ण एक अशी तार मिळते या घुंगरींची. पण त्याची क्वालिटी आणि आपण जे मोती वापरतो नथींसाठी त्या मोत्यांची क्वालिटी वेगवेगळी असते. म्हणून मी नथींसाठी वापरताना तयार घुंगरी वापरण्याऐवजी अशा बनवून घुंगरी यूज करते. आणि इथे आपल्याला एक आकडा करून घ्यायचा या तारेचा, गोल अशी वाकून घ्यायची एका बाजूला, कारण आपण चापाची नथ बनवतोय. जर आपण नाकाच्या छिद्रातनं घालायची असेल तर त्याचं टेक्निक वेगळं आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ स्पेशली वेगळा आहे आपल्याकडे चॅनलला. त्याची लिंक हवं तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन तुम्हाला. ही चापाची नथ आहे आणि इथे एक आकडा करून घेऊन आपल्याला खाली तो वाकवून घ्यायचा आहे. त्याला आता आपण जी वायर कट केली आहे ती वायर गुंडाळून घ्यायची आहे. गुंडाळून घेताना बघा मी कसं करते, छोटासा तुकडा मी बाजूला ठेवलाय आणि मग तो आपल्याला त्या तुकड्यावरच पुढे वायर गुंडाळायची आहे आणि एक्सेस तुकडा आपल्याला कट करून टाकायचा आहे. आता आपण जो कुंदन घेतला यासाठी हा एडी स्टोन मधला कुंदन आहे. त्याच्यामुळे ह्याच्या भोवती परत आपल्याला मोती लावायचे नाहीयेत. याला स्टोन आणि मोती आधीच लावलेले आहेत. तर वरून आणि खालून बरोबर छिद्र एकच मापाला घेऊन आपण त्यातनं ही तार घालायची आहे. तर तार घातल्यावर ती बरोबर मध्ये आली का नाही हे पाहावं. आता आपल्याला जी आपण रॅपिंग वायर घेतली होती त्याचं एक टोक या कुंदन मधनं वरून घालायचंय आणि खाली घ्यायचं. खाली घेतल्यावर आपल्याला इथे हात घट्ट ठेवायचा आहे. मात्र खाली घेतल्यावर त्या ज्या आपण मधली जी 20 गेजची वायर घेतलेली आहे तर त्याला आपण गुंडाळून घ्यायची आहे. हे काम करताना कधीही ढिल्ला हात सोडायचा नाही आणि इतकाही घट्ट घ्यायचा नाही की रॅपिंग वायर तुटून हातात येईल. कधी कधी असं होतं की आपण खूप ताण देतो आणि रॅपिंग वायर तुटून जाते. तसं करू नका. जितका आपल्याला दबाव हवाय तेवढंच आपण तिथं द्यायचं आहे. आणि परत सेम प्रोसेस, आपल्याला ही तार खालून वर घ्यायची. वर 2 आपल्याला वेढे घ्यायचे आहेत. परत वरच्या होलमधनं आपल्याला खाली ही पास करायची आणि खाली पण आपल्याला 2 वेढे घ्यायचे.
तर अशा प्रकारे करून आपल्याला हा जो कुंदन आहे तो तारेवर नीटपणे बसवायचा आहे. तो तारेवर नीट बसला हे कसं ओळखणार की तो कुंदन तारेवरनं असा वर खाली हलला नाही पाहिजे. तो हलत असेल तर अजून आपल्याला तो टाईट करायची गरज आहे असं समजून अजून 2 वेळे आपल्याला घ्यावे लागतील. आता माझा कुंदन इथे नीट बसलाय, हे बघा. तरी मी अजून खालून एकदा तार घेऊन वर पास करतेय, कारण आपण ही तार आणि नथ जी आहे तारेची ती हँडल करणार आहोत कायम. आणि ते नाकात घालताना जर हल्ली किंवा व्यवस्थित नीट बसली नाही तर ती विचित्र दिसेल. त्याच्यामुळे आपण जेव्हा बांधतो तेव्हा आपण शुअर नसू तर परत त्यावर काम करावं. तशीच सोडून पुढे नथ बांधायला घेऊ नये, कारण एकदा पुढे बांधत आलो की आपण परत मागे जाऊ शकत नाही. म्हणून एक एक पीस जेव्हा आपण त्यात फिक्स करतो तेव्हाच ते कम्प्लीट फिक्स झालंय ना याचा विचार करावा. सख्यांनो, तुम्ही पहिल्यांदा जर नथ बनवत असाल किंवा कुठलीही ज्वेलरी बनवत असाल तर दरवेळेस काय होतं की एखादं दुसरं काहीतरी चुकतं, मग आपला कॉन्फिडन्स जातो, आपण तसंच ठेवून देतो. तर तसं न करता प्रयत्न करत राहा. माझेही खूप पीसेस चुकले सुरुवातीला, पण म्हणजे त्यातनं आपण शिकत जातो. आपलं काय चुकलं होतं मागच्या वेळी त्यातनं शिकत जातो आपण. सूर्याची नथ करताना किंवा मोराची नथ करताना खूप ट्रिकी काम आहे. ते बघून बघून शिकणं हे खरंच, किंवा कोणी शिकवलं तरीही आपण ते करणं हे खरंच खूप अवघड आहे. पण ते करत गेलं ना तुम्ही, सवय होते तुमची तुम्हाला आणि गोष्टी सोप्या होत जातात. तर हे बघा, मी तुम्हाला मोत्यांचं जसं मगाशी म्हटलं, बाहेरचे मोती आणि आपले आपण यूज केलेले मोती किंवा विकत घेतलेले मोती यामध्ये फरक असतो शायनिंग मध्ये. तो इथे तुम्हाला मी दाखवतेय. आता आपण ह्याच्यामध्ये जे मगाशी लटकन किंवा झुमकी किंवा केले ते मोत्यांचे, तर ते सगळे घालून घेतलेत. घुंगरू किंवा म्हणू शकता त्याला तुम्ही. तर ते घालून घेतले. तर तुमच्या मनावर आहे, पूर्ण रिंग भरेपर्यंत जितके तुम्हाला 7, 8, 9, 10 घालायचे ते घालू शकता. आणि ते घातल्यानंतर मी इथे एक एडीचा स्टोन घेतलाय रेड कलरचा, कारण आपली जी वरची कुंदनची आहे त्याचा रंग रेड आहे, म्हणून मी तो पूर्ण ही रेड मध्येच करते नथ. आणि असे मी 3 घेणार आहे. आणि 3 घेऊन तुम्ही जर हा कुंदन हातात घेऊन बघितला तर किंवा एडी स्टोन हातात घेऊन बघितला तर त्याच्या मागे पुढे आपल्याला स्पेस दिसते, मोकळी जागा असते. तर तिथून आपल्याला या वायर पास करून त्याला घट्ट करायचंय. याचा आपल्याला एका पानासारखा आकार द्यायचा आहे. म्हणजे पान असतं ना आपलं बिलवाचं किंवा तर बेलाचं, तसं पान आपल्याला इथं बनवून घ्यायचंय. अशी आयती पानं सुद्धा मिळतात तुम्हाला, फुलं सुद्धा मिळतात. पण मी हे एक वेगळ्या कारणासाठी आणलेले होते तर ते मी इथे यूज करतेय. आता माझी 2 पानं बांधून झाली, तर तिसरं पान मी इथे बांधतेय. हे बघा, तिसरी पाकळी मी तर लावून घेते. आणि हे लावताना सेम वायर रॅपिंग, इकडून आपण वायर काढायची आणि दुसऱ्या बाजूने ती बाहेर काढून आपल्याला तारेला गुंडाळायची आहे. ती गुंडाळताना घट्ट गुंडाळायची, कुठेच त्याला ढिल्लपणा येता कामा नये. आणि घट्ट गुंडाळल्यानंतर अगदी ह्याच्यामध्ये एक ट्रिक आहे नथ बांधताना. आपल्याला पृथ्वीची जी म्हणतो ना आपण ह्याची पॉवर असते गुरुत्वाकर्षणाची, तर ती इथं यूज करायची आहे. नथ आपण जेव्हा बाहेर रॅप करतो तेव्हा उलटी धरायची, म्हणजे मोती सगळे किंवा जे काही कुंदन आहे ते खालच्या बाजूला राहतात आणि वरून आपल्याला ती बांधत जायची. आपण जर सरळ धरली तर सगळे मोती घरंगळत खाली येतात. त्याच्यामुळे ही नथ बांधताना आपण नेहमी उलटी बांधतो. हे बघा, मी हे पूर्ण पान घट्टपणे बांधून घेतलं तिन्हीकडनं रॅप करून, आपलं फिक्स झालं. आणि एडी स्टोनची नथ बांधणं, नावाची नथ बांधणं आणि आपल्या रेग्युलर नथ बांधणं यात थोडाफार फरक आहे, तर तो लक्षात घ्या. आपण जी रेग्युलर नथ बांधतो त्याच्यामध्ये आपण कुंदनला बाजूने मोती वगैरे लावतो, खाली एक फूल बनवतो, त्याच्या खाली 4 मोत्यांचं एक चक्री बनवतो. तर ते सगळं प्रकार तो वेगळा असतो. आणि या अशा स्टोनच्या या ऍडव्हान्स नथी आहेत, तर ह्यांच्यामध्ये काम करताना वेगळं करावं लागतं. आणि ह्याच्यासाठी लागणारं मटेरियल सुद्धा वेगळं असतं, जे आपल्या रेग्युलर नथींना लागत नाही. तर इथे मी आता काय काय त्याच्यात अरेंज केलं जाईल ह्याचा थोडासा अंदाज घेतेय. तर माझ्याकडे 2 मोत्यांच्या चक्री आणि एक जी आहे ती बिंदीचा जो मणी असतो गोल्डन, तर तो घालून बघते तो कसा दिसेल. आपण नथ डिझाईन करतोय सखायनं, तर कोणाचंही कॉपी पेस्ट करत नाहीये, त्यामुळे बघावं लागतं हे चांगलं दिसतंय का, ते चांगलं दिसतंय का, थोडंसं कॉम्बिनेशन करून बघावं लागतं. शिवाय फक्त दिसणं चांगलं नाहीये,
ही नथ नाकाच्या साईजने खूप मोठी होत नाहीये ना, खाली येत नाहीये ना, किंवा कुठे टोचणार नाही ना, हे पण बघावं लागतं. तर इथे मी ह्याच्यामध्ये एक झुमका ट्राय करणार आहे. झुमका घालून ही नथ बांधणार आहे. तर झुमका लावताना हा बरोबर जिथे नथ एंड होते त्या ठिकाणी तो झुमका आला पाहिजे. त्याच्या आधी आपल्याला एक दोन काहीतरी स्टफ घालणं गरजेचं आहे. तर तिथे मी काय लावते ते बघूयात. आता मी सेटिंग करताना कशी केली ती दाखवते. आणि ह्याच्यासाठी आपण मोती कुठले खाली लटकन म्हणून लावणार आहोत तेही दाखवते. तर इथे रेड कलरची मी पूर्ण नथ बनवते, त्यामुळे रेड कलरचे क्रिस्टल घेतलेत मी. तर त्याची मी इथं जे घुंगरू आहे ते करून घेणार आहे. इथं तुमच्या मनाने तुम्ही काही घेऊ शकता घुंगरू म्हणून. जर कोणाचं एकदम बनवलेली नथी बरोबर कॉपी तुम्हाला करायचं नसेल तर स्वतःच्या मनाने घुंगरू कशाशी बनवा. मोत्यांचे, क्रिस्टलचे किंवा वेगवेगळ्या टाईपचे मणी येतात गोल्डन मध्ये, तर त्याची तुम्ही बनवू शकता. तुमच्या मनावर आहे. फक्त तुम्हाला त्यासाठी बेस जो काही मणी आहे तो आणि बॉल पिन एवढंच लागतं. हे बघा, त्याच्यात बॉल पेन घातलाय आणि एक मोत्याची मी इथं झुमके बनवते आणि दोन ज्या आहेत त्या क्रिस्टलच्या करते. अशा प्रकारे आता आपल्याला नथ बांधून घेण्यासाठी काय काय लागेल ते मी ह्यात घालून बघतेय. आणि नथ घालून घेण्यासाठी आपल्याला आपण जे पान घातलं त्याच्यानंतर आपण एक टपरी घातली, एक गोल्डन मनी घातलाय. त्यानंतर आपण हे तयार मधला जो आपल्याला झुमका मिळतो तो घातलाय आणि एक मोती आणि दोन आपल्याला क्रिस्टलचे लटकन जे आहे तर ते घातलेत. आता हे सगळे आपल्याला जी रॅपिंग वायर आहे त्याने गोल गोल गुंडाळायचे. हे एका पाठोपाठ एक गुंडाळत यायचे. जसं मी मगाशी म्हटलं, आपल्याला उलटी नथ गुंडाळायची आहे, म्हणजे ती एका पाठोपाठ एक व्यवस्थित सगळे मोती लागतात आणि कुठेही ती नथ ढिल्ल होत नाही. ढिल्ल झाले की काय होतं, आपण नथ घालताना उभी घालतो तर सगळे मोती अल्टरनेट दिसायला लागतात आणि त्याचे जे रॅपिंग्स आहेत जे आपण वायर गुंडाळल्यात त्या पण दिसताना फार विचित्र दिसतात. त्यामुळे करताना काम नेहमी नथ उलटी पकडून आपल्याला बांधायची आहे. हे बघा, असे वायर रॅपिंग करून शेवटपर्यंत मी आलेली आहे. आणि शेवटी आपल्याला हे जे तीन घुंगरी आहेत मी टाकल्या आणि आता 3-4 वेडे मी इथे घालणार आहे. आता हे घातल्यानंतर आपल्याला जेवढी आपल्याला लागणार आहे पुढे हुक करण्यासाठी तेवढीच वायर ठेवून द्यायची, बाकीची वायर आपल्याला कट करायची. ती कट केलेली वायर जी आहे 20 गेजची ती वाया जाणार अर्थातच, पण बांधण्यासाठी किमान काही ठिकाणी 5.5 इंच सुद्धा येतात. मी 5 इंच घेते. थोडीफार वाया जाते ह्याच्यात मटेरियल, पण त्या बाबतीत काही नाही करू शकत. कारण जेव्हा टर्न मारतो तेव्हा नेमका अंदाज येत नाही आपली नथ टर्नला किती जागा घेईल ते. जर वरचं मटेरियल जास्त झालं तर नथ अजून मोठी सुद्धा होऊ शकते. म्हणून घेतानाच आधी आपल्याला ही जे गेजची वायर आहे ती जास्त घ्यायची थोडीशी. आता हवी तेवढी आपण घेतली आणि त्याच्या बरोबर अर्धा इंच पुढे एक्स्ट्रा सोडायची, म्हणजे जो आपण आता हुक करणार आहोत तर त्यासाठी जागा राहील. हा हुक असा मी आतल्या बाजूने फिरवतीये. फिरवताना सुद्धा जे टोक आहे ते आतमध्ये दाबून घ्यायचं, म्हणजे नाकाला हे टोक आतमध्ये लागत नाही. कारण हा जो पार्ट आहे तो नाकाच्या आतमध्ये जातो, पाळीच्या आतमध्ये जातो, त्यामुळे तो लागू नये अशा तऱ्हेने आपल्याला इथं थोडस त्याचा बेंड करून घ्यायचंय. थोडस एकदा पुढे घ्यायचं नथीच्या कुंदनच्या आणि मग मागे घ्यायचं, म्हणजे तो ताण जो आहे तो कायम राहतो. आणि हे बघा, मी ह्याच्यावर पूर्ण हात लावून बघते की कुठेही त्याला जे म्हणजे टोचू नये कस्टमरला, किंवा आपण जरी घालत असू तरी आपल्याला अशा प्रकारे ही नथ बांधून पूर्ण करायची. कुठे जरी टोचलं तरी आपल्याला इरिटेट होतं किंवा आपल्याला जखम होऊ शकते चेहऱ्याला, म्हणून, कारण ह्या मेटलच्या वायर असतात तर त्यापासून इजा होऊ शकते. म्हणून बांधताना व्यवस्थित बांधा, जेणेकरून नथ दिसायला पण सुंदर दिसेल आणि कोणाला त्रास पण होणार नाही. तर आपली ही सुंदर अशी एडी स्टोन मधली वायर मधली जी नथ आहे ती बांधून तयार झाली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि याची किंमत कशी काढायची हे जर तुम्हाला हवं असेल त्याचा स्पेशली व्हिडिओ मी बनवणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ नक्की मिळेल. धन्यवाद, तुम्ही इथपर्यंत बघितलात यासाठी खरंच धन्यवाद.